नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. तुम्हाला मी साडीची घडी घालण्याचे वेगवेगळे सोपे प्रकार दाखवते. साडी अशी घडी करून खाली टाका, एका बाजूने अशी एक घडी करून दुसऱ्या बाजूने अशा 3 घड्या करून शेवटी ही घडी अशा पद्धतीने काठाच्या आत घाला आणि मग नंतर ब्लाऊजची अशी घडी करून घ्या. व्यवस्थित घडी करा आणि तो ब्लाऊज त्यामध्ये ठेवून द्या आणि त्यामुळं मग ब्लाऊज पण छान घडीच्या आत राहतो, साडी व्यवस्थित पॅक राहते, उलगडत पण नाही आणि झाली ही छान घडी. तर आता पाहूया दुसरा प्रकार. साडी आधी अशा प्रकारे फोल्ड करा, म्हणजे अशी रुंदी कमी करून घडी करा. मग एका बाजूने काठ असा फोल्ड करा, दुसऱ्या बाजूने अशा 2 घड्या करून तिसरी घडी या काठाच्या आत घाला आणि पहा झाली छान छोटी घडी. एकदम पॅक राहते आणि या घडीमुळे कपाटात छोटी जागा लागते. प्रवासाला जाताना पण बॅगमध्ये अशी घडी घालून साडी नेता येते. आता तिसरा प्रकार. हे पहा, हे आधी अशी घडी घालून घ्या, नंतर अशी एका बाजूला त्रिकोणी घडी टाकायची आपल्याला. नीट पहा, अशी त्रिकोणी घडी घातली आहे मी आणि आपल्याला ह्या अशाच पद्धतीने त्रिकोणी घड्या एकावर एक टाकत अशा त्रिकोणीच आकाराने अशा फोल्ड करत करत ही आपल्याला घडी घालायची आहे. आणि मग अशी व्यवस्थित घडी घालत घालत शेवट आपल्याला ही अशी त्रिकोणी घडी टाकून तो जो काठ राहिलेला आहे बरोबर साईडला, तो असा या साडीच्या आत घालायचा आहे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्या कपाटात जागा असेल तशा तुम्ही साड्यांच्या घड्या घालून ठेवू शकता. त्यामुळे जागा खूप कमी लागते आणि कपाट पण छान सुंदर आवरलेलं दिसतं. आणि ब्लाऊज असं तुम्ही या साडीच्या आतमध्ये ठेवून द्या आणि ब्लाऊज असे साडीच्या आत ठेवलेले असतील तर मग आपल्याला वेळेवर लगेच सापडतात. तर झाली ही अशी आपली छान छोटी घडी आणि अशा पद्धतीने साड्या घड्या घालून कपाटात नीट राहतात, जागाही वाचते. तर आता पाहूया चौथा प्रकार. तर ही आहे ब्लाऊजसोबत घडी. त्यासाठी आधी साडीची एवढी अशी घडी घालून घ्या आणि मग नंतर त्या साडीचा ब्लाऊज घ्या. तर हे पहा, हा जो ब्लाऊज मी घेतला आहे तो तो असा व्यवस्थित उलगडून तो आपल्याला साडीच्या खालून टाकायचा आहे. आणि मग तो ब्लाऊज असा मध्ये न ठेवता थोडा एका साईडला ठेवला आहे मी. आणि ही एक वेगळीच पण छान पद्धत आहे पहा. तर आधी हे ब्लाऊजची हुक पॅक करून घ्या. तर आपल्याला जर सिल्कचा ब्लाऊज असेल ना, तर मग अशा पद्धतीने ठेवला तर मग तो ब्लाऊज अजिबात चुरगळत नाही. आणि अशा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला. बाह्या अशा व्यवस्थित फोल्ड करायच्यात. साईडच्या बाह्या अशा व्यवस्थित घडी करून आत ठेवायच्यात आणि जर ब्लाऊज असा मध्ये नाही ठेवला ना, साईडला ठेवायचा आहे बरं का. तर ही अशी एका बाजूने त्या ब्लाऊजवर साडी फोल्ड करायची आणि मग दुसऱ्या बाजूने तुम्ही नीट पहा, मी अशी घडी करून ही साडी अशी पूर्ण पलटी करून घेतली आहे. तर ही स्टेप तुम्ही नीट लक्षात ठेवा, तरच ही घडी व्यवस्थित होईल. आणि मग आपल्याला ही अशी काठाची बाजू या ब्लाऊजच्या आत घालून अशी नीट घडी घालायची आहे आणि ही पण एकदम खूप छान पद्धत झाली. तर आता प्रकार 5वा. यात पहा, साडीची ही अशी घडी करून घ्या आणि मग आता ब्लाऊजची अशी घडी करून हा ब्लाऊज असा याच्यावर ठेवा आणि म्हणजे हा ब्लाऊज असा छान साडीच्या आत राहतो. जनरली हीच पद्धत खूप जणी वापरतात. अशा घड्या करून साड्या कपाटात ठेवल्या तर कपाटात आपल्या व्यवस्थित दिसतात साड्या. आता प्रकार 6वा. साडी अशी फोल्ड करून त्यामध्ये ब्लाऊजची घडी त्याच्यावर ठेवा आणि मग साडी घडी घालून ठेवा. यातला कोणता प्रकार तुम्हाला आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच साड्यांकडे घालून छान राहा, स्मार्ट राहा, स्टायलिश राहा.